जामनेर तालुक्यातील सुनसगाव ग्रामपंचायतीच्या कारभारात झालेल्या कथित गैरव्यवहारांप्रकरणी प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून संबंधित ग्रामसेवक तसेच आजी-माजी सरपंचांवर कारवाईचे स्पष्ट संकेत दिले आहेत. ग्रामस्थांनी सातत्याने केलेला पाठपुरावा आणि माहिती अधिकारातून समोर आलेल्या धक्कादायक माहितीनंतर हे प्रकरण आता निर्णायक टप्प्यावर पोहोचले आहे. प्राप्त माहितीनुसार सुनसगाव ग्रामपंचायतीतील विविध कामे, आर्थिक व्यवहार आणि प्रशासकीय निर्णयांबाबत ग्रामस्थांनी तक्रारी दाखल केल्या होत्या. त्यानंतर करण्यात आलेल्या चौकशीत अनेक अनियमितता आणि गैरव्यवहार समोर आल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणाचा चौकशी अहवाल प्रशासनाकडे सादर करण्यात आला असून त्यावर पुढील कार्यवाही सुरू झाली आहे. दरम्यान जिल्हा परिषद जळगाव येथील उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती जामनेर यांना पाठविलेल्या पत्राद्वारे चौकशी अहवालाच्या अनुषंगाने संबंधित सरपंच व ग्रामसेवक यांच्याविरुद्ध कारवाईबाबत प्रस्ताव सादर करण्यात माझं नाव विजय महाजन, सुनसगाव. गावातलं प्रकरण असं आहे की आम्ही गेल्या जानेवारी महिन्यामध्ये आमच्या गावामध्ये जो भ्रष्टाचार झाला होता मागील 4-5 वर्षामध्ये, त्याच्याविषयी आम्ही सरांकडे अर्ज केला होता ITR. त्याच्यामध्ये आम्हाला बऱ्याच गोष्टींमध्ये भ्रष्टाचार आढळला किंवा जे चुकीचे ठेकेदार आहे, बोगस ठेकेदार आहे, त्यांचे नाव टाकून पैसे काढण्यात आले हे आढळलं. तर आम्ही सरांकडे तक्रार केली होती. तर मग आम्ही सरांकडे समितीची मागणी केली. सरांनी एक समिती गठीत करून आमच्या गावामध्ये पाहणी केली. समितीने अहवाल तयार केला आहे. तो अहवाल सरांनी सीओ मॅडम यांच्याकडे पाठवला होता. तर सीओ मॅडम यांनी सरपंच आणि ग्रामसेवक यांच्यावर 1 तक्ता भरून सर त्यांच्यावर जे गुन्हे असतील, जे दोषी असतील त्यांची तक्रार माझ्याकडे हे करा. त्याच्यासाठी सीओ मॅडमने लेटर पाठवलं होतं आणि आज रोजी आम्ही सरांना भेटले, BDO सरांना, इंगळे सरांना. तर सरांनी ते दोषी जे सरपंच 4 सरपंच दोषी त्याच्यामध्ये आणि आपले ग्रामसेवक दोषी श्री हरी सावंत हे दोषी असताना सरांनी ते अहवाल तयार करून सर आज डेप्टी सीओ यांच्याकडे पाठवला. तुमच्या आता ग्रामसेवक आणि सरपंचावर काय कारवाई होईल, काय मागणी? सर आमची मागणी एवढीच आहे की जेणेकरून आमच्या गावाचा जो पैसा चुकीच्या ठिकाणी वापरला गेला आहे, चुकीचे व्यक्तींच्या नावावर त्यांना चुकीचे गोष्ट सांगून सर काढण्यात आलेला आहे, गाव विकासापासून वंचित आहे, यांना या पैसा ग्रामपंचायत अकाउंटला परत जमा करण्यात यावा आणि दोषींना जी कारवाई शासनाच्या नियमानुसार होत असेल ती कारवाई होण्यात यावी की जेणेकरून येणारे जे ग्रामपंचायत पुढे जे सदस्य असतील, सरपंच असतील, त्यांनी असे चुकीचे कामं करायला नको पाहिजे, ते कोणी असेल. मागील 4 ते 5 महिन्यांपासून आम्ही आपले पंचायत समिती BDO यांच्याकडे ITR दाखल केला होता सप्टेंबर महिन्यामध्ये. तर त्या अनुषंगाने आम्ही जवळपास 4 ते 5 महिन्यांपासून म्हणजे डेली आम्ही त्याच्यात फिरतोय आणि आज कुठेतरी त्या आमच्या सर्व फिरण्याला किंवा जो RTI आम्ही टाकला होता त्याला कुठेतरी आज यश आलं आहे. साहेबांनी CO मॅडमांना किंवा आयुक्तांना यांना आज पाठवलं, ते अहवाल सादर केला की त्यामध्ये त्यांना सरपंच, ग्रामसेवक हे दोषी आढळले आणि आमची जिल्हाधिकारी साहेबांना यांच्याकडे आम्ही मागणी करणार होतो उद्या किंवा सोमवारी की जे सरपंच किंवा जे ग्रामसेवक आहेत यांच्यावर म्हणजे निलंबनाची कारवाई करण्यात यावी यांच्यावर आणि जेणेकरून ते पुढे भविष्यात परत उभं राहता येणार नाही त्यांना आणि परत असले काही घोटाळे वगैरे कुठलं करता येणार नाही. सुनसगावचं नेमकं प्रकरण काय आहे आणि काय चौकशी समोर आलेली? सुनसगावमध्ये 19/12/2015 रोजी एक अर्ज प्राप्त झालेला आहे. देवेंद्र सूर्यवंशी, संदीप पाटील, विजय महाजन आणि असे बरेच जण होते, त्यांनी तक्रार दिली होती. त्या संदर्भामध्ये आमच्या पंचायत समितीचे माननीय काळेसाहेब, सहाय्यक गट विकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक आम्ही समिती निर्माण केली. त्या समितीमध्ये विस्तार अधिकारी, पंचायत, कृषी अधिकारी पंचायतचे, त्याच्यानंतर इंजिनियर, हे सर्व टीमच्यामध्ये ते गेले. त्यांनी सुरतगाव इथे जाऊन त्या इथं चौकशी केली आणि त्या चौकशीचा अहवाल माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आम्ही सुपूर्द केलं होतं. आता आणि त्यामध्ये 20 ते 22 प्रकरणामध्ये त्यांची चौकशी झालेली होती. तो अहवाल आम्ही तक्रारदार यांनाही दिलेला आहे. त्यानंतर सरपंच आणि ग्रामसेवक यांना सुद्धा दिलेला आहे आणि माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सुद्धा आम्ही सुपूर्द केलेलं आहे. चौकशीत काही दोषी आढळलेले आहेत का ग्रामसेवक आणि सरपंच, आणि पुढील कारवाई काय होऊ शकते? यामध्ये काही याच्यामध्ये बाबीमध्ये 22 पैकी काही बाबीमध्ये सरपंच आणि ग्रामसेवक त्यामध्ये प्रथमदर्शनी आम्हाला दोषी मिळतात. या संदर्भात माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एक आम्हाला आदेशित केलेलं होतं या संदर्भामध्ये तुमचा अहवाल पाठवावा. अशा पद्धतीचा आज आम्ही अहवाल तयार केलेला आहे आणि तो माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत जिल्हा परिषद जळगाव यांना आम्ही आज पाठवणार आहे.
सर, अनेक ग्रामपंचायतीमध्ये देखील असा काही कारभार समोर येतो, तर त्यांच्यावर देखील आपण चौकशी करणार आहात का? हां, मला हे सांगायचं आवड आहे की ग्रामपंचायत सुरजगावमध्ये जे ग्रामस्थ आहे त्यांनी पुराव्यासहित आमच्याकडं अर्ज दाखल केलेला होता. मोगम स्वरूपाची तक्रार करणे किंवा विनाकारण तक्रार करणे अशा बऱ्याच तक्रारी प्रकार इथं वाढलेला आहे. परंतु सुरजगावने जी पुराव्यासहित त्यांनी दिलेलं होतं त्याच्यामुळे म्हणजे आम्हाला मी सोपं जातं की पुराव्यासहित जर असलं की ते करा. आणि त्यांची तक्रार स्पेसिफिक होती, विशिष्ट मुद्दे त्यांनी घेतलेले होते, त्या मुद्दे संदर्भामध्ये पुराव्यासहित त्यांनी आम्हाला सादर केलं होतं. तसे जर कोणत्याही ग्रामपंचायत जर तक्रार आली मुद्द्यासहित तर निश्चितच आम्ही त्याच्या संदर्भात कारवाई करू.